गाईस, तर चला पाहूयात मग आपण आमच्या हॉलचा फायनल लुक. चलो. तर इथे छान असे तोरण आहेत आणि किचन मधून इकडे आहे ना हॉल आपला, छान अशी तोरण लावलेली. या, तर आपले महाराज आणि आज आहे ना महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. तर आता हार वगैरे आम्ही घेऊन येणार आहोत आणि सोहळा. तर इथं आहे ना महाराज, ही खूप इच्छा होती की अशी लाईट असावी म्हणून महाराजांवरती माझा फोकस. तर तो मी आणायला लावला होता आहोत ना. आणि हे छान अशी झुंबर, तिकडे एक आहे आणि इथे एक आहे, दोन्ही साईडला दोन. आणि इथं पण आतमध्ये पण लाईट टाकून घेतलेत. तर हा असा छान असा छोटा असा आमचा लिव्हिंग रूम. लोक म्हणतात ज्यांना आपल्याशी बोलायला आवडते आपण त्यांच्याशीच बोलावं, पण मला वाटतं ज्यांना आपले बोलणं ऐकायला आवडतं आपण त्यांच्याशीच बोलावं. कारण मनातली गोष्ट सांगण्यासाठी योग्य मित्र आणि मित्रासारखा नवरा भेटायला नशीबच लागतं. सुंदरता ही माणसाच्या दिसण्यावरून ठरवू नये, तर ती त्याच्या वागण्यावरून ठरवावी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मी सुप्रिया. तर आज फायनली 6 वर्षानंतर घरी आहे ना झुंबर आलेला आहे. तर हे झुंबर आणण्यासाठी खूप प्रयत्न झालेले आहेत, खूप कष्ट झालेले आहेत, खूप आडवाटा पण आलेल्या आहेत. तर आपलं घर मी सांगितलं त्याप्रमाणे कोरोना काळामध्ये माझं घर पूर्ण झालेलं होतं. त्यामुळे बरेचसे कामं अजूनही राहिलेली आहेत. आणि एखादी गोष्ट आपणा सर्वांनाच माहिती आहे, एखादी गोष्ट राहिली की ती राहतच जाते. तर फायनली आहे ना आज 6 वर्षांनी आपल्या घरासाठी आपण झुंबर आणलेलं आहे. यश येऊन 15 दिवस कसे गेले हे पण समजले नाही बरं का. आणि अचानकच त्याचं जायचं ठरलं, कारण आहे ना सुट्ट्यांचं कसं पुढं मागं चाललं होतं. पण त्याची जी बॅच होती काही ठराविक मुलांची, तर ती लवकर त्यांनी भरवलेली होती. त्याच्यामुळे आहे ना त्याच्यासाठी शेंगदाण्याचे लाडू, मखाण्याची जी मी पावडर, प्रोटीन पावडर मी सांगितली पहा मी बनवलेली होती, तशीच त्याला ती पावडर पण बनवून दिली. का तर त्यांना तिथे दूध पण असतं, मग तो दूध वगैरे घेतो. मग म्हटलं त्याच्यापेक्षा मग हे प्रोटीन पावडर टाकून जर त्याने दूध घेतलं तर त्याला ते एकदम सगळे प्रोटीन्स वगैरे त्याला भेटणार आहेत बऱ्यापैकी. तर सोमवारी आहे ना मार्केटमधून मी पायनॅपल घेऊन आलेले होते. तर पायनॅपल खाण्याचे पण बरेचसे असे फायदे असतात. तर आहे ना हे कटिंग मला खूप कठीण वाटतं बरं का. त्याच्यामुळे मी शक्यतो करून पायनॅपल केव्हा घरी घेऊन येत नव्हते. केव्हा खाऊ वाटले तर फक्त त्याचे स्लायसेस वगैरे मार्केटमध्ये बाजारामध्ये आपण गेल्यानंतर भेटतात, ते तिथंच जायचं, तिथंच खायचं बस. पण परीचा आग्रह होता आपल्याला पायनॅपल आण, आणि हे खूप इतकं छान आणि टेस्टी पायनॅपल होतं ना, खरंच खूप, आणि एकदम फ्रेश होतं. तर हे आहे ना मला एक पायनॅपल 100 रुपयाला भेटलं. आता हे स्वस्त भेटलं का महाग भेटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर तिथं बार्गेनिंग वगैरे मी काहीच केले नाही, का तर ते ओळखीचे होते आणि मग तशा ठिकाणी करणं हे आपल्याला योग्य पण वाटत नाही. तर नक्की कमेंट करा हे मला योग्य दरात भेटलं की महाग भेटलं. का तर मी फर्स्ट टाईमच अख्खं पायनॅपल मी घरी घेऊन आलेले आहे. आणि गौरांच्या टायमिंगला आणतो बरं का, पण काय होतं ते कटिंग करण्याच्या ह्यानी ते तसेच टाकून द्यावं लागतं मला, का तर मला त्याची कटिंग जमत नाही. पण यावेळेस आहे ना छान अशी कटिंग पण मी करून घेतली. आणि आपण ज्यावेळेस पायनॅपल पूर्ण घेऊन येतो तर मी तिथे ते दादांना विचारलं, आता मी हे पूर्ण पायनॅपल घेऊन जाते तर ते कट पूर्ण केलं तर चालतं का, कारण तुम्ही तसं मग मला कट करून द्या. तर बोले नाही, तसं मी कट करून दिलं तर ते खराब होणार. तर मी आत्ता कसं अर्ध कट केलेलं आहे ना, तुम्ही त्या प्रकारे किंवा पायनॅपल आणलं तर अर्ध कट करा आणि तेवढंच क्लीन करायचं ते, म्हणजे तेवढ्याच पायनॅपलचे कातडी काढायचे आणि त्याचेच कटिंग करायचे. तर पायनॅपल एवढं टेस्टी आणि एवढं त्यात पाण्याचा हे होतं ना, भरपूर पाणी, म्हणजे एकदम लिक्विड टाईप होतं ते, भरपूर पाणी वगैरे होतं त्याला, खूप छान टेस्ट होती. आणि मार्केटमधून आता जांभळांचा सीझन पण चालू आहे आणि तोंड काही केले राहत नाही. आणि जांभूळ हे शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी खूप फायद्याचं असतं. आणि शुगरचा वगैरे मला काही त्रास नाही आहे बरं का. पण जांभूळ करवंद ह्या सीझनमध्ये भेटतात, तर आपण सर्वच जण हे खात असतो. आणि आत्ता आहे ना वादळी वाऱ्याचे दिवस आहेत. तर 2-3 दिवस झाला आहे ना, म्हणजे 8 दिवसापासून बऱ्याचशा ठिकाणी वादळी वाऱ्यासकट पाऊस चालू आहे. तर इथून पुढे आंब्यांमध्ये आळ्या पडतात, जांभळांमध्ये आळ्या पडतात. तर छान असे एकदम फ्रेश असे जांभूळ आहे ना मी बाजारातून आणले होते. तर हे कसे मला भेटले असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगात. ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये मला भेटलेले होते आणि मी त्याच्यामुळे खूप हॅप्पी होते. आणि करवंद आहेत ना, करवंद केव्हाही खावीत तर ती कोकणातच खावीत. का तर आम्ही 1-2 वर्षापूर्वी आहे ना गणपतीपुळ्याला गेलो होतो. दापोलीमधून गणपतीपुळ्याचा प्रवास आम्ही केला. तर त्या मधल्या रस्त्यावरती आहे ना इतकी छान आणि एकदम फ्रेश करवंद आम्ही स्वतःच्या हाताने काढून खाल्लेली होती ना, त्यामुळे इथली करवंद खाण्याचा आता मूडच गेलेला आहे.
तर छान असे हे झुंबर तुम्ही पाहू शकताय घरामध्ये फायनली लागलेले आहेत. आणि याच्यामध्ये आहे ना साऊंड सिस्टीम पण आहे. आपण ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करून याच्यामध्ये आपण सॉन्ग पण लावू शकतो आहे, गाणी लावू शकतो आहे, तारक मंत्र लावू शकतो आहे. म्हणजे जे आपणाला यूट्यूबवरून आपण ऐकू शकतो प्रत्येक गोष्ट आपण याच्यावरती लावू शकतो आहे. तर छान असं हे झुंबर आहे. आणि 2 पॉईंट आम्ही झुंबरसाठी काढलेले होते, त्याच्यामुळे दोन्हीकडे पण सेमच आम्ही झुंबर घेतलेले आहेत, असे चेंज वगैरे नाही. आपल्या घराच्या कामाला 4-5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 6 आता चालू होईल. आणि आहे ना, नाही 6 पूर्ण होतील, बहुतेक 6 पूर्ण होतील. आणि झुंबर ॲक्च्युली आहे ना कोरोनामध्ये आपलं पूर्ण घराचं काम झालेलं होतं, त्यामुळे झुंबर राहिलेला होता. आणि फायनली तो झुंबर पण आज लागत आहे, तो मी तुम्हाला दाखवते. एक बसलेला आहे, एक चालू आहे आणि अजून थोडंसं काम चालू आहे बाकीचं. तर एकदा लुक पहा झुंबरचा, खूप छान वाटते. आणि मागच्या आठवड्यात ते झुंबर घेऊन आले ॲक्च्युली पुण्याला जाऊन, पण तिथून त्यांनी काय केलं, फ्रॉड केला. त्यांनी आहे ना पॅकेजिंग केलं, म्हटले आम्ही बरोबर तुम्ही जो चूज केला आहे तो झुंबर आम्ही तुम्हाला दिलेला आहे, पण त्यांनी आहे ना चेंज करून झुंबर दिला. नंतर मग त्यांना कंप्लेंट वगैरे केल्यानंतर त्यांनी परत कुरिअरनी पाठवून दिलेला आहे जो पाहिजे होता तो. कारण पैसे तर आपण ह्याच झुंबरचे दिलेले होते ना. तर इथे एक झुंबर अशा प्रकारची डिझाईन आहे. रात्रीचं छान वाटेल पण. आणि आपलं घर ही अशी जागा असते, आपण त्याच्यासाठी डेकोरेशनसाठी कितीही गोष्टी आणा आपणाला ते कमीच वाटत असतं. मग ते किचन असू, आपलं बेड असू किंवा आपला लिव्हिंग रूम असू. तर फायनली झुंबर आले. आम्ही खूप हॅप्पी झालेलो होतो हे सगळं पाहून. आणि सगळ्यांची इच्छा असतेच ना, लहानपणापासून इच्छा असते प्रत्येकाची की आपल्या घरात एक झुंबर असावा. तर त्या टाईमला आहे ना आम्ही घराचं काम झालं त्या टायमिंगला POP वगैरे करून घेतलेले होते. फक्त आहे ना झुंबर आणि महाराजांच्या तिथं पण एक लाईट मी घेतलेली आहे, पण ती दाखवायची तुम्हाला राहून गेली. ती केव्हा ना केव्हा मी तुम्हाला दाखवून देईल. आणि POPच्या पण काही लाईट्स गेलेल्या होत्या, तर ते पण चेंज करणार होतो आज आम्ही. आणि या झुंबरबरोबर आहे ना मी तुम्हाला सांगितलं तसं, तर ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करून आपण गाणी ऐकू शकतो. तर त्याच्यासाठी रिमोट तर येणारच होता. तर रिमोटवरती आहे ना आपण लाईट कमी जास्त करण्याचे पण फीचर्स वगैरे काय म्हणतात आता ते आलेले आहेत. तर आणि हे आहे ना POPच्या लाईटचं निघलेलं आहे. तर याचा छान असा वापर मी किचनमध्ये करणार, काहीतरी ठेवण्यासाठी खूप छान वाटते. म्हटलं फेकून देण्यासाठी ते युजेबल आहे माझ्यासाठी, तर मी नक्कीच त्याचा यूज करणार. तर परी मॅडम तिच्या व्हिडिओजसाठी शूट करत होती, तर म्हटलं चला त्याच्यातच थोडासा आवाज टाकावा. आणि काय चाललं ॲक्च्युली आहे ना यश गेल्यामुळे आहे ना थोडंसं असं वेगळं वाटतं घरामध्ये, जास्त असं शूट करण्यात असा मूड वाटत नाही. कारण तो 15 दिवस राहतो आणि गेल्यानंतर ना थोडीशी जास्त काळजी वाटून जाते, त्याच्यामुळं थोडेसं ॲडजस्ट होतोपर्यंत समजून घ्या. तर बघा तुम्ही अशी डिझाईन आहे झुंबरची. कशी वाटली तुम्हाला झुंबरची डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. आणि मार्केटमध्ये एवढे झुंबर्स वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत, पण आमच्या हॉलसाठी हाच छान दिसणार होता. का तर ज्यावेळी आपण नवीन घर बांधतो त्यावेळेस कलर आपण नवीन केलेला असतो, त्यावेळेस आहे ना आता नवीन लाईटिंगचे वगैरे झुंबर निघलेले आहेत, ते लावले असते तरी छान दिसले असते. पण आत्ता घर थोडंसं जुनं झालेलं आहे, तर आपल्या घरासाठी हा झुंबर आहे ना एकदम योग्य वाटला मला. तर हा मी मागवलेला आहे, म्हणजे सचिन स्वतः जाऊन घेऊन आलेले आहेत, पण माझ्या चॉईसचा आहे तो. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ होता, जास्त काही शूट नाही केलं मी. तर हा झुंबरपासून 8 दिवस तरी झाले बरं का, फक्त वॉईस टाकायचा माझ्याकडून राहिलेला होता. तर नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला, झुंबरची डिझाईन तुम्हाला कशी वाटली. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय, काळजी घ्या सर्वांनी.